नमस्कार मंडळी. तर रिसेंटली आम्ही आमच्या फ्रेंड्ससोबत नेहरू नॅशनल पार्कला गेलो होतो आणि आम्ही राईडसाठी तिथे लँड क्रुझर बुक केली होती. तर त्यांनी 4 तासाच्या राईडसाठी आम्हाला 19,000 केनियन शिलिंग्स म्हणजेच इंडियन रुपीजमध्ये 12,000 रुपये सांगितले. आणि तिथे आतमध्ये एंट्री करताना त्यांना एलियन कार्ड आणि पासपोर्टची हार्ड कॉपी आपल्याला दाखवावी लागते. तर हा आहे नेहरू नॅशनल पार्कचा बाहेरचा परिसर. आणि तिथे आम्हाला केनियामधील मसाई जमातीचे लोक असे त्यांच्या ट्रॅडिशनल आउटफिटमध्ये पाहायला मिळाले. तर ते लँड क्रुझर अशा प्रकारे होतं. त्यानंतर आम्हाला जवळजवळ 15 ते 20 जिराफ पाहायला मिळाले. तर जिराफ हा एक हर्बिवोरस म्हणजेच व्हेजिटेरियन ॲनिमल आहे जो फक्त झाडांची पाने वगैरे खातो. तर त्यांनी आम्हाला मेल आणि फिमेल जिराफमधला डिफरन्स पण सांगितला. तर हे बघा, हे जिराफ किती अट्रॅक्टिव्ह आहेत. त्यानंतर आम्हाला तिथे अनलकीली त्या दिवशी लायन आणि झिब्रास पाहायला मिळाले नाही, कारण झिब्रास तिथून मायग्रेट झाले होते आणि लायन त्या दिवशी तिथे कुणालाही पाहायला नाही मिळाले. त्यानंतर आम्हाला तिथे बरेच हरिण पाहायला मिळाले. हरिणाचे अख्खे कळपच्या कळप आम्ही तिथे पाहिले. त्यानंतर हा बघा, इकडे हा मेल हरिण आहे ज्याला असे हॉर्न असतात आणि फिमेल हरिणाला असे हॉर्न नसतात. त्यानंतर आम्हाला तिथे हायना पण पाहायला मिळाला, पण तो खूप शॉर्ट टाईमसाठी पाहू शकलो. नंतर हा आहे आफ्रिकन मंकी जो की शाईंग मंकी आहे. त्यानंतर आम्हाला पाण्यामध्ये हिप्पोपोटॅमस दुरूनच पाहायला मिळाला जो की जास्त क्लिअरली दिसला नाही. नंतर हा आफ्रिकन मंकी लाजाळू आहे, म्हणजे आपण जर त्याच्याकडे पाहिलं तर तो लाजून मान खाली घालतो. तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे. नंतर एका ठिकाणी तिथे बरेच व्हल्चर्स दिसले जे की एका डेड ॲनिमलला खात होते. तर व्हल्चर म्हणजे गिधाड आणि नॉर्मली ते मेलेल्या ॲनिमल्सला, मेलेल्या प्राण्यांनाच खातात. नंतर आम्ही तिथे एका ठिकाणी थांबलो होतो. तर तिथे बऱ्याच ॲनिमल्सचे हाडाचे सापळे ठेवलेले होते. तर हे हरिणाच्या चेहऱ्याचा हाडाचा सापळा आहे. हे हरिणाचे शिंगे वगैरे हे पहा. नंतर अजून तिथे बाकी बऱ्याच ॲनिमल्सचे असे हाडाचे सापळे ठेवलेले होते. टॉर्टॉईज, नंतर बफेलो, झिब्रा. तर काही प्राण्यांच्या हाडाचे सापळे आम्ही ओळखू शकलो, पण काहीचे आम्हाला ओळखता आले नाही. तर हे पहा. नंतर हे आहे आफ्रिकन लोकांचं लाकडाचं एक हत्यार आहे जे की ते ॲनिमल्सला मारण्यासाठी यूज करतात आणि हे खूप इफेक्टिव्ह आहे. याला रुंगू असं म्हणतात. आणि हे ॲनिमल्सला फेकून जरी मारलं ना तरी ते ॲनिमलला सिव्हिअरली इंज्युअर करू शकतं किंवा मारून टाकू शकतं. तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा.